नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशाच छोट्या तुकड्याचा वापर. आणि त्यासाठी बघा मी इथे कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे. तर शॉपिंग बॅगचा अगोदर आपण हँडलचा पार्ट कट करू. तर बिना राईस बॅगची आपण आजची आयडिया बघत आहोत. तर बघा आता याची लांबी राहिलेली आहे 11 इंच आणि रुंदी आहे इथे 10 इंच. पण मला या दोन्ही कडा कट करायचे म्हणून रुंदी आपली कमी भरणार आहे. तर अगोदर बघा मी जी कापडी शॉपिंग बॅग आहे ना, तिच्या दोन्ही कडा आहेत त्या कट करून घेतलेल्या आहे. म्हणजे दोन्ही कडेने अर्धा इंच कमी झालं आहे, म्हणजे रुंदी आपली 9 इंच राहिलेली आहे. तर तुम्ही इथे 9 बाय 11 ते 12 इंच लांबी घेतली तरी चालेल. आणि या पद्धतीने मेन फॅब्रिकची कटिंग करून घेतली. आता त्यानंतर आपल्याला ही कापडी शॉपिंग बॅग अशा पद्धतीने फोल्ड करायची, म्हणजे ज्याच्यावरची जी प्रिंट आहे ती आतल्या साईडने जाईल. आणि 2 ठिकाणी टाचणी लावून घेतली. आता यावरती आपल्याला तिरप्या टिपा मारून क्विल्ट करायची. तर मी बघा जिकडनं मेन फॅब्रिक आहे ना त्या साईडनेच क्विल्ट करून घेत आहे, कारण की बॉबिनचा दोरा मॅचिंग नव्हता त्यामुळे. तर याच पद्धतीने आपण यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घेत आहोत. आणि मध्ये जी लावलेली टाचणी होती 2 ठिकाणी ती पण मी काढून टाकलेली आहे. आता चारही बाजूने आपण टिप मारून घेऊ. आणि जे कापडी शॉपिंग बॅगपेक्षा एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण यावरती क्विल्ट करून घेतलेलं आहे. आता क्विल्टिंग करून हे जे बघा रुंदी आहे 9 इंच आणि लांबी आहे 11.5 इंच. तर बरोबर 9 इंच आहे. तर 9 इंचच्या साईडने आपल्याला इथे झिप अटॅच करून घ्यायची आहे. तर झिपमध्ये मी अजून रनर नाही ववलं, ते आपण नंतर वळून घेऊ. तर झिपची जी राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवायची आणि झिप 9 इंचपेक्षा थोडीशी वाढव घ्यायची, कारण की रनर ववायला थोडीशी झिप आपल्याला वाढव हवी असते त्यामुळे. तर यावरती दाबटीप देऊन घेतली. आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला झिपचा दुसरा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. आणि यावरती दाबटीप देताना आपल्याला इकडनं झिप आहे ती पूर्णपणे ओपन करून घ्यायची आणि मग इकडच्या साईडने पण दाबटीप देऊन घेऊ. आणि यामुळेच आपण हे जे रनर आहे ना ते नंतर वावणार होतो, म्हणजे दाबटीप द्यायला बरं पडतं. आता त्यानंतर परत मी इथे एक हँडलसाठी ना विदाऊट मेजरमेंटचाच कपडा कट केला आहे, पण तरी तुम्हाला याचं मेजरमेंट किती आहे ते सांगते. तर 9 बाय 4.5 इंचाचा इथे कपडा आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून याचं सिम्पल हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. आणि ते या पद्धतीने फोल्ड करायचं आणि झिपच्या कोणते इकडनं किंवा इकडनं कुठूनही तुम्ही झिपच्या खाली हे स्टिच करून घेऊ शकता. ठीक आहे. या पद्धतीने हँडल स्टिच केलं. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वाहून घ्यायचं आहे. तर झिप 5 नंबरची घेतलेली आहे मी इथे. तर रनर पण आपल्याला 5 नंबरचंच लागणार आहे. रनर वाहून घेतलं, एक्स्ट्राची झिप कट केली आणि हे आपल्याला परत रॉंग साईडला टर्न करून घ्यायचं आहे पाऊच. ठीक आहे. व्यवस्थित राईट साईडला टर्न केल्याच्यानंतर दोन्ही कडा आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. झिप बरोबर सेंटरला पकडायची आणि दोन्ही कडा स्टिच करून घ्यायच्या. आता ह्या दोन्ही कडेने ना आपल्याला फिनिश करून घ्यायचं आहे. तर तुम्ही कोणत्याही साध्या कापडाने पण पायपिंग करून घेऊ शकता. पण मी जी कापडी शॉपिंग बॅग होती ना त्याचंच हँडलवाला पार्ट होता ना तोच कपडा कट केला आणि तिकडेला पायपिंग करून घेतली, म्हणजे जो थ्रेड वगैरे निघणारा पार्ट आहे तो पण कवर होतो आणि एकदम फिनिशिंगसहित आपलं हे पाऊच आहे ते बनवून तयार होतं. ठीक आहे. तर दोन्ही कडेला पायपिंग करून झाल्याच्या नंतर थोडंफार वाढव असेल ना कपडा पायपिंगचा, तर तो आपण या स्टेजला इथे कट करून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला इथे शिलाईच्या पुढे 1 इंच आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण 1 इंच, म्हणजे 1 बाय 1 इंचाचा बॉटमचा बेस आहे तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊ. आणि बेस कट केल्याच्या नंतर बघा आता आपण इकडनं पायपिंग केली होती, तर इकडनं पण आपली जी शिलाई आहे ना ती लॉक करून घ्यावं लागते आपल्याला, नाहीतर मग काय होतं बेस स्टिच करताना तिथं ओपन होतं. त्यामुळे तिथे लॉकची टिप देऊन घ्यायची आणि मग जो बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा. ह्या छोट्या म्हणजे गोष्टी असतात शिलाई कामामध्ये, पण त्यात जर माहीत नसल्या तर फिनिशिंगमध्ये आपली शिलाई आहे ती दिसत नाही किंवा येत नाही. तर या पद्धतीने इकडनं पण मी हा जो बॉटमचा बेस आहे तो पण स्टिच करून घेते. आणि याच्यावरती काय मी पायपिंग वगैरे केलेली नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण बॉटमचा बेस पण स्टिच करून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करायची आणि ही पर्स राईट साईडला टर्न करून घ्यायची. आणि बघा किती झटपट अशी आपली कमीत कमी कापडामध्ये आयडिया आहे म्हणा ती बनून तयार झालेली आहे. तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या सोयीनुसार वापर करू शकता. आतमधला स्पेस पण बघा एवढा मोठा आहे. अशा पद्धतीने आपलं हे पाऊच म्हणा पर्स आहे ती बनून तयार झालेली आहे. आणि किती क्यूट आणि किती सुंदर दिसत आहे. अगदी छोट्या कापडापासूनच आपण ही बनवलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचं मेकअपचं प्रोडक्ट वगैरे ठेवू शकता, जे तुम्हाला ठेवायचं असेल ते.
तर याच्यामध्ये मी काही थोडंफार सामान ठेवून दाखवते. तर बघा या पद्धतीने तुम्ही तुमच्या याच्यामध्ये जे सामान आहे ते आरामात ठेवू शकता. आणि खूप क्यूट आणि एकदम सुंदर असं आपलं हे पाऊच आहे, पर्स आहे ते बनून तयार झाले. आता याचं शिवून तयार माप बघा 8 इंच लांबी आहे आणि उंची आहे 5 इंच, 8 बाय 5 इंच. आणि बॉटमचा बेस आहे आपला 2 ते 2.25 इंचाचा बॉटमचा बेस आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे पाऊच आहे ते बनून तयार झाले. अगदी 5 ते 10 मिनटात बनून तयार होणारी ही जी आजची आयडिया आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.